छत्रपती संभाजीनगर शहरातील औरंगपुरा परिसरात उभारण्यात आलेल्या सावित्रीबाई फुले भाजी मंडईचं लोकार्पण 22 जुलै रोजी होणार असल्याची माहिती महापालिकेचे स्थायी समितीचे सभापती अनिल मकरिया यांनी दिली आहे। या नवीन भाजी मंडईमुळे अनेक वर्षांपासून कायमस्वरूपी जागेच्या प्रतीक्षेत असलेल्या भाजी विक्रेत्यांचा वनवास संपणार आहे। महापालिकेने उभारलेल्या या सुसज्ज मंडईतील चबुतऱ्यांवर आता भाजी विक्रेत्यांना स्थलांतरित करण्यात येत आहे। ही भाजी मंडई अनेक वर्षांपूर्वीच बांधून पूर्ण झाली होती, मात्र विविध कारणांमुळे तिचं लोकार्पण आणि प्रत्यक्ष वापर लांबणीवर पडला। या दीर्घ प्रतीक्षेदरम्यान अनेक भाजी विक्रेते काळाच्या पडद्याआड गेले। मंडईसाठी नोंद असलेल्या 140 व्यापाऱ्यांपैकी केवळ 52 व्यापारीच सध्या उपलब्ध असून त्यांना चबुतऱ्याचं वाटप करण्यात येणार आहे। 22 जुलै रोजी होणाऱ्या लोकार्पण सोहळ्याची तयारी युद्धपातळीवर सुरू आहे। मंडई समोरील हातगाड्यांवर फळ विक्री करणाऱ्या विक्रेत्यांना तेथून हटविण्यात आलं असून अनेक वर्षांपासून साचलेला कचरा जेसीबीच्या साहाय्याने हटवून परिसर स्वच्छ करण्यात येतोय। उद्घाटनानंतर भाजी विक्रेत्यांना आधुनिक आणि नियोजित सुविधांसह व्यवसाय करण्याची संधी उपलब्ध होणार आहे। ओके भैया, गेल्या अनेक वर्षानंतर खऱ्या रूपाने आज भाजी मंडी म्हणजे लोकार्पण होणार आहे। काय सांगाल? 14 वर्षानंतर वनवास भाजी विक्रेत्यांचा संपणार आहे। खूप संघर्ष करावा लागला। त्याच्यामधले 140 पैकी कमीत कमी 50% लोक मेलेले। फक्त आता 140 पैकी 52 लोक आल्या आमच्याकडे आणि 34 पैकी 20 लोक आलेले। त्यांच्या जे जिवंत आहे त्यांना देणार आहे वारसदाराचा सगळ्याचा NOC घेऊन मग त्यांचा विचार करू। उद्या उद्घाटन आहे। देवाला हेच कृपा करणार, त्यांची आपल्याला आशीर्वाद भेटेल। ते 14 वर्षात दुकानात बसतात, आतापर्यंत रस्त्यावर बसत होते, ते लवकरच उद्या बसतात। धन्यवाद।